नमस्कार, मी राजू सोनवणे आणि एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र 2 वर्षांमध्ये बरंचसं पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे। अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहेत आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत। सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खूप खूप काय सांगाल, महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भाजपकडनं 2 वर्षांमध्ये अनेक मुहूर्त काढले गेले, अजून सुद्धा मुहूर्त निघतायत। काय चाललंय महाविकास आघाडीमध्ये? भाजपचा मुहूर्त खरा ठरेल का? महाविकास आघाडी स्थापन झाली, आम्ही 3 पक्ष एकत्र आलोय आणि आम्हाला काही मित्र सुद्धा सहकारी आहेत। आम्ही यशस्वी रीतीनं 2 वर्ष पूर्ण केलेले आहेत। विशेषतः महाविकास आघाडी स्थापन करत असताना 2 गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित करण्याचं ठरलं होतं। एक तर असं आहे की आपल्या राज्यघटनेचं जे प्रिअँबल, त्याचे तत्त्व, याच्याशी आम्ही निगडीत आहोत आणि दुसरं, या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस जो आहे तो केंद्रीभूत मानायचा आणि त्याच्यासाठी चांगलं काम करायचं, हे सूत्र आमचं ठरलं आणि त्या सूत्रानं अत्यंत चांगलं काम 2 वर्षामध्ये आम्ही करतो आहोत। भारतीय जनता पक्षाचे मुहूर्त ते काढतच राहणार आहेत, त्याचा काही उपयोग होणार नाही। मुहूर्त काढत राहावं त्यांनी, तेवढंच त्यांच्या काही कार्यकर्त्यांना दिलासा मिळतो का, हो होऊ शकतं काही, याच्यापेक्षा त्याचा कोणताही फायदा नाही। 2 वर्ष पूर्ण झाले, 3 वर्षसुद्धा व्यवस्थित पूर्ण झालेले दिसतील, 5 वर्ष आम्ही काम करणार आहोत। पण तुम्ही गेले अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये आहात, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत। या 2 वर्षांमधला अनुभव नेमका कसा राहिला? कारण अगदी विरोधी विचारसरणी सोबत असलेल्या शिवसेनेसोबत काम करताय, भाजप एवढा मोठा पक्ष समोर आव्हान आहे, हे 2 वर्ष कसे होते? असं आहे की खरं भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे वठवली पाहिजे, परंतु आपल्या लक्षात येईल की तसं ते त्यांच्याकडून झालेलं नाही। याला कारण सुद्धा आहे की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकत्र काम करतो आहोत। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व आहे की जे थोडं सर्वसमावेशक आहे, म्हणजे ते असे कुठं एका कोणाला असं दुखवण्याचा त्यांचं कधी हेतू नसतो। काही वेगळ्या पद्धतीनं त्यांचं सर्वांना कसं बरोबर नेता येईल आणि चांगलं काम कसं करता येईल, हा एकमेव हेतूनं ते काम करत असताना दिसतात आणि त्याचा एक खूप मोठा फायदा हे सरकार एकत्र पद्धतीनं चालण्यामध्ये झालेला आहे। असं आहे की ह्या सरकारचे जे काही ध्येय धोरणं आम्ही आहेत ते मी पुन्हा सांगतोय की सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून ते ध्येय धोरण आहेत। हेतू एकदा चांगला असेल, हेतू शुद्ध असेल आणि काम करण्याच्या बाबतीत आपली दिशा पक्की असली तर अडचण येत नाही। आम्ही चांगल्या पद्धतीनं चाललोय। पण हाच मुद्दा आहे, तुम्ही म्हटलं की मुख्यमंत्री सर्वांना सोबत घेऊन जातात। मागच्या काळात जर पाहिलं तर कुठंतरी काँग्रेसचे आमदार असतील, काँग्रेसचे मंत्री असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, यांची एक भावना होती का कुठंतरी काँग्रेसची या सरकारसोबत फरफट सुरू होती, काँग्रेसला पाहिजे तेवढं महत्त्व दिलं जात नाही। आता नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, असं जर कोणी म्हणत असेल, परंतु ते खरं नाही। असं आहे की आम्हाला 12 मंत्री मिळालेले आहेत। प्रत्येकजण चांगलं काम करतो आहे, प्रत्येक आपला जो विषय आहे तो चांगल्या पद्धतीनं सांभाळतोय, नवीन नवीन त्यामध्ये उपक्रम घेतो आहे। आमच्या शब्दाला मान आहे असं नाही आहे। आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळामध्ये आमची बाजू आम्ही समर्थपणे मांडतो, प्रश्न सोडवून घेत असतो आणि कोणतीही फरफट, बोलण्याचं ठरलं तर काही बोलता येत असतं, तशी कोणतीही फरफट आमची नाही। आमचा तिथे शब्द चालतो, आमचा सन्मान आहे आणि आम्ही एकत्र पद्धतीनं चांगलं काम करतोय। विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे, कुठंतरी राष्ट्रवादी शिवसेनेकडनं याला विलंब होतो सगळ्या गोष्टीला? नाही, असं झालं की ते अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर कोरोनाचं संकट आणि त्यामध्ये घेतलेले अधिवेशन, त्या संकटामधले अधिवेशन होते, याचा परिणाम असा होता की ते 2-3 दिवसाचं असायचं, त्यात तो कार्यक्रम बसवणं अवघड जात होतं तांत्रिकदृष्ट्या सुद्धा, कारण जे नियम त्यामध्ये आहे ते। आता काही अडचण नाही, येत्या अधिवेशनामध्ये आमचा अध्यक्ष होईल। कुठेतरी सल्लागार समितीची बैठक पार पडली, त्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात कुठल्याही प्रकार चर्चा झाली, त्यामुळे ह्या अधिवेशनात सुद्धा होईल का याच्यावरती प्रश्न? नाही, काहीच अडचण नाही। अध्यक्षपदाच्या बाबतीत होणार, नक्की निवड होणार। यावेळेस काँग्रेसचा अध्यक्ष विधानसभेमध्ये बसणार। कुठेतरी अशी चर्चा आहे की ज्यावेळेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर मुख्यमंत्री असतील किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विचारत घेतल्याने परस्पर राजीनामा दिला गेला आणि त्यामुळे सगळ्याला विलंब होता, अशा प्रकारची चर्चा आहे। चर्चा करणारे कोणत्या अर्थानं काही चर्चा करू शकतात, त्या कोणत्या एखाद्या घटनेला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येतं, त्या पद्धतीनं ते मांडतायत।
पण तसा अजिबात नाही. ज्यावेळेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा त्यावेळेस आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी हे स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत. आम्ही बोललेलो आहोत. सर्वांशी चर्चा होऊन राष्ट्रवादीशी चर्चा झाली होती. त्यानंतरच तो निर्णय घेण्यात आला. कुठंतरी आता जे काही सर्वे येत आहेत किंवा राज्यातली परिस्थिती आहे की काँग्रेस कुठंतरी मागे पडत चाललेली आहे. काँग्रेसला कुठंतरी जनाधार जो आहे तो मिळताना पाहायला मिळत नाहीये. माझं मत असं नाही. काँग्रेस हा पक्ष हा जनमानसातला पक्ष आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका झाल्या. आपल्याला काय चित्र दिसलं? अत्यंत चांगल्या पद्धतीने काँग्रेस पुढे दिसलेली आहे. आकड्यामध्ये तर पंचायत समितीच्या ज्या जागा आल्या त्यात काँग्रेस 1 नंबर आलेला आहे. असं आहे की कोणाला काय येतं त्या सर्वेक्षणापेक्षा ही काँग्रेस जनमानसात आहे, ती वाढते आहे. प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतो आहे. आम्हाला निश्चितपणे पुढचा काळ हा काँग्रेसचा आणखी चांगला राहणार आहे. कुठंतरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एक प्रकारे गटबाजी जी आहे ती अजून पाहायला मिळते. अनेक गट काँग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे कुठेतरी पक्षाला फटका बसतो का? कारण मला माहित नाही असं म्हणजे आज तरी काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही. आमच्या राज्य पातळीला नाही अजिबात कोणती गटबाजी ना कुठंच नाही. कोणताही नाही. आम्ही निर्णय घेत असताना आम्ही प्रमुख मंडळी एकत्र बसतो, त्या पद्धतीने निर्णय होतात. गटबाजीचा लवलेशही नाही. कुठेतरी आता काही दिवसापूर्वी भाई जगताप आणि निशांत सिद्दीकी यांच्यामधला संवाद झाला, तो चव्हाट्यावर आलेला होता. त्याच्या आधी नितीन राऊतांचं ऊर्जा खातं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये विदर्भातील काँग्रेसचे मंत्री जे आहेत ते समोर आलेले. याला गटबाजी म्हणत नाही. कदाचित काही असं ही शेवटी राजकारण हा माणसांच्या मनाचा खेळ आहे. एकमेकाचा काही ना काही कधी थोडंफार चकमक छोटीशी झाली त्याचा अर्थ गटबाजी असं नाही. असं होतं आणि नंतर अर्धा तासाने ते एकत्र चहा पीत बसतात असं आहे ना. शेवटी काही मांडणी कदाचित काही वेगळी कुठं झाली असेल काय तुम्हाला जे मुंबईचं म्हणायचं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा काही प्रश्न नाही. ते सर्व शेवटी एकत्र पद्धतीनं चांगलं काम करणार आहे. विशेषतः विदर्भातल्या मंत्र्यांमध्ये पाहिलं आपण की ऊर्जा विभागाची एक बैठक सह्याद्री पार पडली होती. नितीन राऊतांचं ऊर्जा खातं आहे त्या विरोधामध्ये विदर्भातील काँग्रेसचे जे मंत्री आहेत त्यांनी स्वतः आवाज उठवला होता. कुठेतरी नितीन राऊत यांच्या अडचणी वाढ करण्यात होतं. कुठेतरी ही सगळी जी गटबाजी आहे ही पक्षाला घातक ठरते का? ही गटबाजीचा अजिबात भाग नाही. समजा विभाग कोणताही असला आणि आमचा विभाग आहे म्हणजे आमच्या काँग्रेसच्या मंत्र्याचा आणि त्याच्यात जर काही प्रश्न असले तर कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते. कदाचित राष्ट्रवादीचा एखादा विभाग आहे आणि राष्ट्रवादीचा मंत्री सुद्धा त्या विभागात काही बदल पाहिजे असेल तर तो मांडत असतो. याचा अर्थ मतभेद गटबाजी असा काढण्याचा काही अर्थ नाही. ही चर्चा असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. प्रश्न तर राजकारण करत असताना सरकार चालत असताना त्या विभागाचे प्रश्न येत असतात. त्यावेळेस सर्वांनी भाग घेऊन बोलायचं असतं. असं नाही काही राष्ट्रवादीचं आहे मग काँग्रेसने बोलायचं असं नाहीये. राष्ट्रवादीचा काही प्रश्न त्या विभागात निर्माण झाला तर राष्ट्रवादीचा मंत्री बोलतो. आमच्या विभागात निर्माण झाला तर आम्ही बोलतो. शिवसेनेचं निघालं तरी सर्व एकत्र पद्धतीनं बोलतात. परंतु हे बोलणं आणि आपली बाजू मांडणं वेगळी बाजू मांडणं याचा अर्थ गटबाजी किंवा वाद असं होत नाही. भाजप एवढं मोठं सगळं आव्हान आहे. येणाऱ्या आगामी निवडणुका असतील, मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मुंबई महानगरपालिका असतील, ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत का? कारण बाहेर जी चर्चा सुरू आहे की इथून पुढे राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा प्रकारचा हा फॉर्म्युला असणार आहे. नाही असं आहे की एकतर हे खरं आहे की आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांनी सांगितलेले की स्वतंत्रपणे आपण निवडणूक करणार आहोत. शेवटी हा त्यांचा निर्णय आहे. अध्यक्ष म्हणून त्यांचा निर्णय आहे. परंतु शेवटी ह्या सगळ्या याचं जात ही प्रोसेस सुरू झालेली आहे. चर्चा आणखी होतील. काही गरज लागली तर आम्ही स्वतः आमच्या अध्यक्षांना नानाभाऊंना कुठं काही वेगळं करण्याची, कारण शेवटी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं हे उद्दिष्ट आमचं आहेच. कारण त्यांचं राजकारण जे आहे करण्याची पद्धत ती आपल्या लोकशाहीच्या हिताची नाही. त्यांचं तत्वज्ञान लोकशाहीच्या हिताचं नाही. त्यांना दूर ठेवणं हा आमचा उद्देश आहेच आहे. याकरता जर वेळप्रसंगी कुठं गरज असेल तर आम्ही आमच्या अध्यक्षांशी बोलू आणि त्यांच्याकडून काही निर्णय घेऊ. हे अध्यक्षांचं मत झालं, पण तुम्ही सुद्धा अध्यक्ष राहिलेला आहात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात. त्याच्या आधी सुद्धा तुम्ही जबाबदारी ही स्वीकारली होती. तुम्हाला काय वाटतं का भाजपला दूर ठेवण्यासाठी सोबत राहणं महत्त्वाचं आहे की एकला जलोरी? नाही, मी तर सांगितलं आत्ताच असं की आम्हाला काही आता प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी राहील. कुठं आम्हाला असं वाटलं की इथं या परिस्थितीमध्ये आपण एकत्र पद्धतीने गेलं पाहिजे तर आम्ही आमच्या अध्यक्षांशी ती चर्चा करू. त्यांचा तर निर्णय आहे की स्वतंत्र लढायचं, पण आम्हाला आवश्यक वाटलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेऊ. पण एक आहे की जर एकत्र लढलं तर साहजिकच आहे जागा कमी वाटायला येतील आणि जर जागा कमी वाटायला आल्या तर कुठेतरी नाराजी नाट्य जे आहे ते होईल, बंडखोरी होईल.
याला काँग्रेस कसं सामोरं जाणार? नाही, याच्यात असं आहे की काही करण्यामध्ये काही फायदे तोटे हे तर असतातच. शेवटी त्याचा ती बाजू ते ठरवावं लागणार आहे आपल्याला की काय करणं जास्त योग्य राहील. काही करा, काही फायदे काही तोटे हे आहेतच. त्यामुळं काय करणं त्या त्या परिस्थितीत आणि त्या ठिकाणी त्या लोकल परिस्थितीत गरजेचं आहे तसा निर्णय होईल. गेल्या 2 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवरती, अनेक नेत्यांवरती जे आहे ते केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा सुरू आहे. हे सगळं पाहिल्यानंतर कुठेतरी मनस्ताप किंवा कुठेतरी हे सगळं होतंय. नाही नाही, एक गोष्ट आहे की काही गोष्टी निश्चितपणे काळजीच्या असं वाटून जातं की ज्या राष्ट्रीय पातळीवर यंत्रणा या देश सहजतेनं चांगला चालावा यासाठी निर्माण केले गेलेले आहेत, कुठं दोष असतील तर ते नेमके दुरुस्त व्हावे यासाठी निर्माण केले गेले आहे, त्याचा वापर जर राजकारणाकरता होणे सुरू झालं तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. तसं होऊ नये ही तर अपेक्षा आहे. आणि दुर्दैव असंच वाटतं की याचा राजकारण होऊन राहिलं, हे राजकीय वापर होतो आहे. माझ्या मते लोकशाही करता हे चांगलं नाही. याची काळजी तर साहजिकपणे कोणालाही, आमच्या नागरिकांना सुद्धा वाटून जातं की अरे हे चांगलं नाही चाललं, योग्य नाही चाललं, हे तर वाटून जातं. हे खरं आहे. पण ज्या कारवाया सुरू आहे त्यातून एक जर पाहिलं आपण की भाजपचा राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो काँग्रेस आहे. मात्र राज्यामध्ये कारवाई होत असताना तुम्ही म्हटले त्याप्रमाणे काही सगळं राजकीय वापर होतोय. तर ह्या कारवाई होत असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवरती, नेत्यांवरती पाहायला मिळते. काँग्रेसवरती फारसा तेवढा लक्ष केंद्रित केलं पाहायला मिळत नाही. एक लक्षात घ्या की आमच्या राष्ट्रीय पातळीवर तर खूप त्रास, आमचे माननीय चिदंबरमजी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, गृहमंत्री, देशाचे अर्थमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांना सुद्धा काही काय कारण होतं आज नीट समजत नाही, जेलमध्ये बसावं लागलं. शेवटी ते काही कोणाला सोडतात असं काही मानण्याचं काही कारण नाही. पण अशी चर्चा आहे की कुठेतरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टार्गेट केलं म्हणजे यातून कोणतरी बाहेर पडेल आणि ते भाजपला सपोर्ट देऊन सत्ता येईल, अशा प्रकारची एक जी चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळ्या पद्धतीनं प्रयत्न आहे की महाविकास आघाडीचं सरकार जाऊन आपलं त्यांचं सरकार आलं पाहिजे. पण कोणतेच प्रयत्न त्यांचे फलदायी होत नाही. कदाचित माहीत नाही, परंतु तसाही प्रयत्न त्यांचा असेल. ज्या प्रकारे तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात, महाविकास आघाडीमध्ये राहिल्यानंतर खरंच वाटतं काँग्रेस वाढेल किंवा काँग्रेसचा मोठा एक जनसमुदाय जो मागेल? नाही, काँग्रेस ही जनमानसातली पक्ष आहे आणि याचं तत्त्वज्ञान हे पूर्णपणे लोकशाहीशी निगडीत आहे, आपल्या मूलभूत तत्वांशी निगडीत आहे की जे घटनेनं दिलेत. शेवटी असं आहे की काही असो, काँग्रेस तर चालणार आहे. काँग्रेस हे महत्त्वाचं, हे त्याचं विचार हा कायमच टिकणार आहे. मला असं वाटतं की त्या विचाराला ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणजे आम्ही कार्यकर्ते असू की ज्यांनी लोकांपर्यंत जर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो, पोहोचू शकलो, तर काँग्रेसचे पुढचा काळ हा निश्चित चांगला राहील. पुढचा काळ केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय सोनियाजींचा, राहुलजींचा राहील. राज्यामध्ये स्वबळावर काँग्रेस, स्वबळावर काँग्रेसचा मुख्यमंत्री, असं काही स्वप्न पाहताय तुम्ही सध्या? नाही, असं आहे की आम्ही आता एकत्र आहोत हे पहिलं, आणि आमचं उद्दिष्ट आता असं आहे की सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करूया, आणि ते उद्दिष्ट ठेवून आज आम्ही काम करतो. ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, शरद पवारांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे नेते म्हणून तुमची कोणची भेट होणार आहे का? नाही, असं आहे की ममताजी आता राष्ट्रीय पातळीवर फिरतायत, चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याकरताच फिरतायत. त्यांच्या आवश्यकता असतील तर त्या आदरणीय सोनियाजींना, राहुलजींना भेटू शकतात. पवारसाहेब सुद्धा राष्ट्रीय पातळीवरचे आहेत, त्यांचं त्या पद्धतीनं काम चाललेलं दिसतं आहे. पण ममता बॅनर्जींचं ज्या प्रकारे राष्ट्रीय पातळीवर काम सुरू आहे, अनेक काँग्रेसचे नेते असतील किंवा पदाधिकारी असतील ते ममता बॅनर्जींसोबत जायला इच्छुक आहेत, काही गेलेले आहेत. कुठेतरी भाजपला विरोध करतायत म्हणून हा तुम्ही ममता बॅनर्जींना पाठिंबा देऊन काँग्रेसला हा फटका बसल्याचं वाटतं का? नाही, मला असं वाटतं की जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संघटित व्हायचं आहे त्याकरता हे काम चाललं असेल असं माझी अपेक्षा आहे. काही गोष्टी अशा आहेत की राष्ट्रीय पातळीवरच्या आहेत आणि आमच्याकडे राष्ट्रीय पातळीवर ठरवणारे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मला वाटतं ते या बाबतीतला निर्णय घेतील. गेल्या अनेक दिवसापासून कोविडचं सावट आहे जगभरावरती. राज्याची सुद्धा परिस्थिती आर्थिक असेल किंवा सगळ्याच गोष्टींना खिळखिळी झालेली आहे. आता पुन्हा एकदा नवीन विषाणू येतो आहे. काय राज्य सरकारची तयारी आहे? राज्य सरकार काय करू पाहते? नाही, कोविडच्या बाबतीत राज्य सरकार कायम गंभीर राहिलेलं आहे. जे काम या संकटामध्ये केलं त्याचं देशामध्ये प्रशंसा झालेली आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष त्यामध्ये कायम घातलं, वेळप्रसंगी कटू निर्णय घेतले आणि नागरिकांची काळजी ही खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही सरकार म्हणून आणि आमच्या माननीय मुख्यमंत्र्यापासून फार शेवटचा घटक जो होता प्रशासनातला त्यांनी सगळ्यांनी खूप चांगलं काम झालं हे संपूर्ण देश मानतो आहे. आता सुद्धा तिसऱ्या लाटेच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे काळजी घेतो आहोत की ही तिसरी लाट किंवा हे जे नवीन त्याचा विषाणू येतो आहे तो महाराष्ट्रात येऊ नये याकरता कॅबिनेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही चर्चा करून निर्णयाला जातो आहोत. कोविडचं एवढं मोठं संकट असताना सामाजिक सुद्धा अनेक आपल्याला आंदोलनं पाहायला मिळाली, अनेक प्रश्न पाहायला मिळतात. ते मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, पदोन्नतीचा विषय असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती कुठेतरी सरकारची कोंडी सुद्धा होताना पाहायला मिळाली. नाही हो, कोणतंही सरकार आलं तर काही प्रश्न हे असतातच आणि त्यासाठी सरकार प्रशासन असतं. ते प्रश्न सोडवायचे असतात, चांगल्या रीतीनं सोडवणं ही आमची जबाबदारी असते आणि मला वाटतं यामध्ये आम्ही पूर्णपणे प्रत्येक प्रश्नामध्ये काळजीपूर्वक जातो आहोत आणि यशस्वी रीतीनं आम्ही ते प्रश्न सोडवू की ज्यामध्ये जनतेचं समाधान होईल. या सगळ्या मराठा आरक्षण असेल, ओबीसी असेल, सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी राजकीय एक वास जो होता का त्यामुळे सगळी ही आंदोलनं पेटली गेली, सगळं हाताबाहेर जाण्याचं. नाही, असं आहे की काही विषय असतात त्याला हवा घालण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो. ते खरं तसं करायला नको. याचा कोणत्याही प्रकारे राजकारण न करता सामाजिक प्रश्नाचं राजकारण करू नये. तर त्यांना आपण दिलासा कसा कारण आपण जे राजकारण सगळे करतो, सत्ताधारी असतील नाही तर विरोधी पक्ष असतील, हे त्यांच्याकरता करतो, त्या माणसाकरता, नागरिकाकरता. त्याचा हिताचाच फक्त विचार केला पाहिजे, त्यात राजकारण करू नये या मताचा मी आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कुठेतरी राज्य सरकारला अपयश, त्या विभागाला अपयश आहे कारण एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, आत्महत्या होत आहेत, संप मागे घेण्याचं नाव घेत नाहीये. नाही, एक तर लक्षात घ्या की एसटी महत्त्वाचं काम करणारी संस्था आहेच. सर्वसामान्याकरता काम ती करते आणि आपण यशस्वी रीतीनं चालवलेली आहे. त्यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाकरता आंदोलन सुरू झाल्यानंतर खूप चांगले निर्णय हे राज्य शासनाने घेतले. खरं कोविडच्या काळामध्ये पूर्णपणे एसटी बंद असताना राज्य शासनाने अनुदान दिलं आणि त्यांचे पगारसुद्धा व्यवस्थित वेळेवर केले. काही ठीक बरोबर आहे की काही पगार कमी होते त्यांचे, ते पगार वाढवणं ही सुद्धा काळजी घेतली गेली आणि आता चांगल्या पद्धतीने पगार वाढ सुद्धा झाली. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना आर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतलेले आहेत. माझ्या मते आमचे मंत्री महोदय अनिल परब हे जे आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी संवाद केला, प्रश्न सोडवला. एवढ्या घोषणा करून सुद्धा आंदोलन मागे होत नाहीये, याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, खरं म्हणजे आता एवढं सगळं झाल्यावर माझं सुद्धा आव्हान त्या कर्मचाऱ्यांना राहील की खूप चांगल्या प्रकारचे निर्णय हे झालेले आहेत. एका बाजूनं आम्ही ते यशस्वीरीतीनं केलेत, दुसऱ्या बाजूनं तुमचं आंदोलन यशस्वी झालंय असंच त्याच्यात म्हणावं लागेल जर निर्णय इतके चांगले झाले तर. त्यामुळे आता आंदोलन मागं घ्यावं, एसटी व्यवस्थित सुरू व्हावी असं आव्हान मी या निमित्तानं करेल. कुठेतरी ह्या सगळ्या घोषणा करायला उशीर झाला का? हे जर आधी घोषणा केल्या असत्या तर कदाचित एवढं आंदोलन चिघळलं नसतं. नाही, माझ्या मते ते संवाद करून ते व्यवस्थित पद्धतीनं निर्णय हे झालेले आहेत. निर्णय घेणं आजच्या काळामध्ये खूप कठीण आहे. अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटामुळं पूर्णपणे ठप्प झाली होती अशी अवस्था आहे. म्हणजे रिसोर्सेस आपले सगळे कठीण आहेत. या परिस्थितीत आर्थिक निर्णय घ्यायचे तर अडचणी असतात, तरी ते निर्णय एसटीच्या आमच्या कामगारांकरता हे घेतलेले आहेत. कुठेतरी भाजपचे नेते याला हवा घालतात असं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी. नाही, सुरुवातीला तर ते तसं चित्र होतंच. काही 1-2 नेते कायम बसलेले होते आणि असं आहे की त्यांच्या ज्या मागण्या त्यांच्या काळातही पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्यांचे स्टेटमेंट, जुने स्टेटमेंट सुद्धा सगळ्यांना ऐकायला मिळाले. असं असताना तेच विषय घेऊन पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही केल्यासारखं जे वातावरण होतं माझं त्यांनी सुद्धा नंतर माघार घेतलेली आपल्याला दिसते. सध्या कोविडची परिस्थिती आहे. महसूल विभाग असेल किंवा संपूर्ण मंत्रालय असेल, संपूर्ण राज्याचा गाडा असेल, काय नेमक्या अडचणी समोर दिसतात हे सगळं हाताना, राज्याचा गाडा हाताना? नाही, खूप अडचणी तर झाल्याच कोविडच्यामुळं. पहिलं म्हणजे आर्थिक स्रोत जे होते राज्याचे ते आटले आणि खर्च मात्र वाढले. असं आहे की 2 चक्रीवादळ, मोठी चक्रीवादळ आले, अतिवृष्टीचं संकट आलं. याच्यामध्ये सुद्धा 20,000 कोटी रुपये खर्च करावा लागले. 18 ते 20,000 कोटी रुपये खर्च त्यावेळी झाला. आम्ही कर्जमाफीचा निर्णय आल्यानंतर प्रथमच घेतला. म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्या अगोदरच आम्ही 7च जण होतो, माननीय मुख्यमंत्री आम्ही 6.
त्यावेळेसच कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि आमच्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी सुद्धा, त्याच्या सुद्धा 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च त्यामध्ये झाला. हे सगळे निर्णय म्हणजे कोरोनाच्या संकटामध्ये एका बाजूला स्रोत निधीचे आटलेले असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. किती मोठं संकट होतं दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन पुरवणं. राज्यामध्ये ऑक्सिजन अपघात जे झाले ते वेगळ्या कारणानं काही अपघात झाले नाही असं नाही, ते कारणं वेगळी. परंतु ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एकही रुग्ण दगावला नाही की एवढं मोठं यश आहे. एवढ्या सगळ्या राज्याला ऑक्सिजनचं सप्लाय करणं हे अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या प्रशासन यंत्रणेनं काम केलेलं आपल्याला दिसतंय. नागरिकांच्या अडचणीमध्ये, शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम, महापूर झाले, अतिवृष्टी झाली, वादळ झाले, सगळ्यामध्ये आणि ह्या कोरोना संकटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रशासकीय यंत्रणा भक्कमपणे सर्वसामान्याच्या पाठीशी उभी राहिली. हे चित्र निर्माण झालंय आणि लोकांनी हे मान्य केलेलं आहे की चांगलंच काम 2 वर्ष झालेलं आहे. काँग्रेसकडे असलेला ऊर्जा विभागाचा प्रश्न पाहिला तर मोठ्या प्रमाणावरती तो गाजताना पाहायला मिळतो. कोळशाचा तुटवडा असेल किंवा अनेक प्रश्न समोर आहेत. कुठेतरी मंत्री म्हणून नितीन राऊतांचं बोट जे आहे ते अर्थ खात्याकडे होतं, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे होतं. कुठेतरी राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सपोर्ट करत नाही म्हणून ऊर्जा खात्याचा प्रश्न मोठा चाललाय. नाही, असं आहे की कोणत्याही खात्याचा एखादा मोठा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो तो त्या एकट्या मंत्र्याचा कधीच नसतो. तो असतो, तो सगळ्या आमचा असतो, कॅबिनेटचा सगळ्यांचा असतो. शेवटी तो सोडवता सगळ्यांनी सोडावा लागतो. या विभागाची जर 70,000 कोटी रुपयाची थकबाकी झाली असेल तर शेवटी त्याला ऊर्जा निर्माण करण्याकरता, वीज निर्माण करण्याकरता जे काही रॉ मटेरियल लागतं तो खरेदी कुठून करणार, एवढा आणणार कुठून पैसा शेवटी लोकांनी जी वीज वापरली त्याचं त्यांनी जे काही असेल मोबदला तो दिला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. तो आग्रह प्रशासन करून पाहतं. एवढंच नाही तर कधीही नाही इतकी चांगली सवलतीची योजना ऊर्जा विभागानं सगळ्यांकरता, नागरिकांकरता, म्हणजे कोरोनाच्या काळात काही सवलती दिल्या, आता सुद्धा महाराष्ट्रात शेतकऱ्याकरताची जी योजना आहे ती सुंदर योजना दिलेली आहे. आता शेवटी असं आहे की निधीच्या अपूर्तता, अडचणी आणि एका दुसऱ्या बाजूला झालेली प्रचंड थकबाकी, याच्यामध्ये ऊर्जा विभाग अडचणीत आहे. माझं मत असं आहे की त्यात केवळ मंत्री महोदयांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो, कारण ते त्यांचा विभाग सांभाळत असतात. त्याच्या पाठीशी आम्ही सगळ्यांनी राहिलं पाहिजे. आम्ही सगळे पाठीशी आहोत. काही प्रश्न जरी निर्माण झाले असले तरी त्यात आम्ही मार्ग काढू. अगदी महसूल मंत्री म्हणून मागच्या सरकारच्या काळात तुम्ही ऑनलाईन सातबारा आणि सगळं काय हा निर्णय घेतला होता का, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा खूप फायदा झाला, हा निर्णय चर्चेत राहिला. यावेळेस महसूल विभागामध्ये काय बदल महत्वाचे करू शकतात? एक तर आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही स्टॅम्प ड्युटीमध्ये जी सवलत दिली 6 महिन्याकरता, प्रथम 3% नंतर 2%, त्याचा परिणाम कोरोनाच्या संकटामध्ये जी ठप्प झालेली अर्थव्यवस्था होती तिला गतिमान झाली. तिचं देश पातळीवर कौतुक त्या निर्णयाचं आमचं झालं. संपूर्णपणे खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले, घराची खरेदी लोकांनी केल्या, मदत लोकांनाही झाली, नागरिकांना झाली. तशी अर्थव्यवस्था बदलण्यामध्ये सुद्धा त्याचा चलनवलन फिरण्यामध्ये मदत झालेली आहे आणि त्याचं खूप कौतुक सगळ्या देश पातळीवर केलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट की निर्णय घेत असताना आम्ही काही बदल, हे रिफॉर्म्स जे असतात, बदल करायचे असतात, काही जुनं काही त्यामध्ये आता पुन्हा नवीन नाविन्य आणायचं असतं, त्या गोष्टी करण्याची पद्धत माझी पहिल्यापासून आहे आणि मी पूर्वी मंत्री असताना सुद्धा खूप बदल, काही जे जुन्या कायदे, जुन्या पद्धती ह्या सगळ्या बदलून केल्या होत्या. शेवटी आपल्या नागरिकांना सुविधा सहज मिळाली पाहिजे, सहजतेनं मिळाली पाहिजे, पारदर्शक पद्धतीनं मिळाली पाहिजे, बिनचूक मिळाली पाहिजे, हे सूत्र माझं त्यामध्ये असतं. त्यामुळं ऑनलाईनला भर आम्ही कायम देत आलेलो आहे. आणि म्हणून एक पहिली गोष्ट जर कोणती केली असेल तर 7/12 बदलण्याचं काम आपण केलं. 7/12चा फॉर्मॅट जो होता तो फार पुरातन जुना होता, त्याचं स्वरूपच पूर्णपणे बदललं आणि बदल करत असताना त्यावरच्या अनावश्यक ज्या बाबी होत्या त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. आता जर काय असेल तर क्लिअर 7/12 झालं आहे. जे काही नोंद असेल तर ती आता अशी, आता म्हणून काय केलं आम्ही की 7/12 पुन्हा मोफत 7/12 सगळ्याच शेतकऱ्यांना आम्ही देतो आहोत. जो 7/12चा असेल त्याला सगळ्यांना देतो आहोत. त्यांनी ती 7/12 वाचल्यानंतर त्यांना जर काही वाटलं काय कुठेतरी चुकतंय तर त्यांनी ती तेवढी फक्त नोंद करून दिली तलाठी यांच्याकडे, तर ती सुद्धा दुरुस्ती होणार आहे. म्हणजे पूर्णपणे 7/12 चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम हे आम्ही करतो आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की पीक पाहणी हा विषय मी घेतलेला, पीक पाहणी.
आता नवी टेक्नॉलॉजी आहे, नवतंत्रज्ञान आहे, त्याचा उपयोग करून घेऊन हे खूप चांगल्या पद्धतीने करता येते. मोबाईल आपला सगळीकडेच आहे. म्हणजे आता मोबाईल कुठं नाही, म्हणजे मी कधी कधी ग्रामीण भागामध्ये ई पीक पाहणीच्या संदर्भात बोलत असताना म्हटलं, ते म्हटले मोबाईलची अडचण आहे आमच्या. मी म्हटलं अरे तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअप आहे का? म्हणे आहे. म्हणलं मग चालतो. इतकं सहज खरं झालेलं आहे. तर त्या शेतात जाऊनच तो पिकाचा फोटो घेणार आणि ते थोडे 2-3 रकाने भरणार आणि त्याची नोंद लगेच 7/12 होणार. तसं एकत्रित पद्धतीनं आमचं सर्व्हर आहे त्याच्यामध्ये होणार. आता काय चित्र दिसतंय की महाराष्ट्रातला पहिला जो प्रयोग होता तो मी माझ्या मतदारसंघात सुद्धा घेतलं, तर आणखी आमचे काही मतदारसंघ, काही तालुके घेतले होते. त्याला यशस्वी होऊ शकतं असं वाटल्यानंतर मी ते लागू केलेलं आहे. आता खरीपामधला जो हे आम्ही प्रयोग केलेला आहे यावेळेस, तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आता आम्ही सांगू शकतो का कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक झालेलं आहे, ते किती क्षेत्र पिकाखाली आलेलं आहे, कोण विभागवार काय काय बदल आहे ते पूर्णपणे दिसतंय. जसं ते क्षेत्र वाढत जाईल ते सुद्धा कळतं, आता एक क्षेत्र वाढतं आहे, जे क्षेत्र कमी होतं ते कमी होतं असतं. आणि ही सगळी आकडेवारी असती, ज्याला डेटा म्हणतात, ही बहुमोल आहे. तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येईल का आम्ही सुरुवात केली, पण एक दिवस देशामध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस देशामध्ये कोणत्या पिकाचं किती क्षेत्र आहे, घट किती, वाढ किती, तेलबिया करता काय क्षेत्र वाढतंय, कापसाची काय स्थिती राहील, सोयाबीनची परिस्थिती काय राहील, हे पूर्णपणे आकडेवारी येत जाणार आहे. आणि त्याचा पूर्ण नियोजनाला सुद्धा फायदा होणार आहे. महसूल विभाग म्हणून कायद्याची बाब आहे, त्याच्या कायद्यापुरतं मर्यादित जरी असलं तर बाकी मात्र याचा उपयोग देशाच्या नियोजनाकरता होणार आहे. आर्थिक नियोजनाकरता, शेतीच्या नियोजनाकरता, पणन व्यवस्थेकरता याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला आणि मला आनंद याचा आहे की सुरुवात आम्ही करतो, महाराष्ट्र करतोय. एक दिवस देश स्वीकारील आणि नियोजनामध्ये मोठा बदल त्यामुळे होणार आहे. अगदी काय सांगाल, ज्या प्रकारे सगळी कोविडची परिस्थिती सुरू आहे, पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का, अशा सगळ्यांकडे चर्चा सुरू आहे. काय वाटते सगळी परिस्थिती? नाही, काही काळजीच्या गोष्टी नक्कीच आहेत, कारण जो आफ्रिकेतून आलेला विषाणू आहे तर बदल झालेला आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन करून, स्वतःमध्ये परिवर्तन करून तो नव्या रूपानं येतो आहे. तो किती त्रासदायक आहे, किती हानी पोहोचविल, कसा प्रसार त्याचा होईल याबाबतीत अजून स्पष्टता नसली तरी आपल्याला काळजी तर घ्यावाच लागणार आहे. आणि त्याच्यात आपण जर निष्काळजीपणा दाखवला तर काही त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवावं लागेल. म्हणून आमची जी मंत्रिमंडळाची बैठक झाली, यामध्ये काही निर्णय झाले, चर्चा झाली, पण यामध्ये राष्ट्रीय पातळीला निर्णय घेणं कारण आवश्यक याच्याकरता असतं की परदेशातून जो नागरिक येईल प्रवासी म्हणून, तो कुठून येईल हे विषय त्यांच्याशी जास्त निगडीत असतात. उद्या मुंबईचा विचार जरी केला, एखाद्या दिल्लीमध्ये उतरला, तिथं काळजी घेतली गेली नाही, नंतर तो मुंबईपर्यंत प्रवास त्यानं विमानानं केला, तर आपल्याला इथं तर डोमेस्टिकमध्ये काहीच कळणार नाही. म्हणून माननीय पंतप्रधानांशी माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलावं असं सुद्धा आग्रह आम्ही केला की याच्या बाबतीत तुम्ही वरिष्ठ पातळीला निर्णय घ्या. शेवटचा प्रश्न, सगळी राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर महाविकास आघाडी 5 वर्ष पूर्ण करेल का, असं सगळ्यांपुढे प्रश्न आहे. काय सांगाल? सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, 2 वर्ष हा म्हणता पूर्ण झाले, चांगले पद्धतीने काम केलं, एवढ्या संकटात यशस्वीरीतीने आम्ही काम केलं. पुढचे 3 वर्ष सुद्धा चांगलं काम करत 5 वर्ष पूर्ण करणार आहोत. धन्यवाद सर, एबी माझाला वेळ दिल्याबद्दल. तर पाहता आपण बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे की 2 वर्ष पूर्ण केलेले आहे आणि एकूण 5 वर्ष सुद्धा महाविकास आघाडी पूर्ण करेल, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.